रूप पाहता लोचनी सुगराले ओ साधनी तो विठ्ठल
Gopal Kumar
अमित पार्टनर नहीं आला, ये अमित पार्टनर नहीं आला, पार्टनर हरे हरे त्रिवेणी संगा नाना तीर्थ भावे त्रिवेणी संगामे 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 नाना तीर्थ भावे चित्तनाई नामे तरी देवता चित्तनाई नामे तरी देवता चित्तनाई नामे तरी देवता चित्तनाई नामे तरी देवता हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना चित्तनाई नामे तरी देवता चित्तनाई नामे तरी देवता चित्तनाई नामे तरी देवता चित्तनाई नामे तरी देवता हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना
नामी करीते व्यर्थ चित्त नाही नामी करीते व्यर्थ हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना चित्त नाही नामी करीते व्यर्थ 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 हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण सविगुरुचे ते नमस्कारुनी आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्ति तत्त्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं निर्मलैकं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या आगमनाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराचे ओम नमो ज्ञानेश्वराय नमो वचन बोलतो अति भावी तुमचा
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी एकादशी निमित्त मजपामराकडे आलेली नित्य नैमित्तिक गावदेवी मंदिर दिवा स्टेशन येथे चालू असलेली या एकादशी निमित्त मजपामराकडे आलेली कीर्तन रूपी सेवा मी कोणी कीर्तनकार किंवा प्रवचनकार म्हणून नाही, तर ज्याप्रमाणे पैठणमध्ये माऊलींनी 4 पायाचा 1 शेपटाचा असा रेडा बोलवला, गर्व तुझ्यांचा हरविला, रेड्यामुखी वेद बोलविला, आणि सद्गुरु कृपेने मुखं करोति वाचलम पंगुम लंगे यतगिरी यतकृपा तमहं वंदे परमानंद माधवम. तुमच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने इथे बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपले शतशः आभारी आहे. कारण का बालक बोबडा बोले, का आकुडा विकुडा चाले, परी शोध करी माऊली तयाचे रिगे जेवी. वडील ज्याप्रमाणे आपल्या बालकांना एका ताटामध्ये जेवायला घेतो आणि तो बालक आपल्या वडिलांना तोच घास आनंदाने सेवित असतो, त्याप्रमाणे तुम्ही संत मायब्राप कृपावंत कायम या पतित कीर्तिवान किंवा मज पामरा हे काय थोर पामरा मज पामरा मज पामरा हे काय थोर पामरा मज पामरा हे काय थोर पामरा मज पामरा हे काय
पामराये काय थोर पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी पामराये थोर मग पामराये काय थोर मग पामराये काय थोर मग पामराये काय मद पामरा आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी चपलीची जागा पायातली जी वाहन आहे तिची जागा पायामध्येच असते. पण आमच्या सच्चिदानंद सद्गुरूंनी श्रीपाद बाबा रामदास बाबांनी एवढी कृपा केली. संत ऐसे साकार करीते आपणा देशे. आपली रजुताई हमेशा बोलत असते, कृपा कटाक्ष निहाळिले आपल्या पदी पैसविले. असो सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ प्रकरणातील 10वा अभंग. त्यांची कीर्ती सांगायची म्हणजे उभारलेला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसी ज्यांची कीर्ती चराचरी ते हे ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई. किंवा ज्ञान देवे रचिला उभारिला देवालया उभारिला देवालया उभारिला देवालया उभारिला देवालया उभारिला देवालया का झाला शिकवस का झाला शिकवस भजन करा सावकाश भजन करा सावकाश भजन करा सावकाश भजन करा सावकाश कोण होते? ज्ञानेश्वर माऊली कोण होते? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. किती हालअपेष्टा सहन केल्या, किती हालअपेष्टा सहन केल्या. आई वडिलांची आहुती द्यावी लागली. कशासाठी? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. जे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आगमाचं म्हणजे जन्माला यायचं सगळ्यांना माहित आहे, पण मरावं कसं, मुक्त दशेला कसा होत जाईल हा जीव, हे माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी या समाजापुढे मांडलेलं आहे. कारण काही 750-800 वर्षापूर्वी या पंडितांनी
हे जे ज्ञान आहे हे ज्ञान फक्त त्यांनीच ऐकावं, त्यांनीच सांगावं आणि त्यांनीच करावं. पण माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी मागणं मागितलं, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखीवरी हो दे या जगा. या जगासाठी मागणं मागितलं. आता विश्वात्मके देवे घेणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमल द्यावे पसाय दान, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, सुता परस्परे जणो मैत्रीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, जो जे वांछिल तो ते लावो. तुम्ही जे मागणं मागणार ती इच्छा तुमची पूर्ण होणार. कारण हे ज्ञान लोपत चाललेलं होतं. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आणि हे ज्ञान सांगण्यासाठी महाराजांचा अवतार त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरिते व्यक्त, नामासी विमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावी कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक ज्ञानदेव म्हणे हरिजप नामजपा हरिचे, परंपरा त्याचे कुलशुद्ध, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा. अनंत जन्मेचा शीन गेला, अनंत जन्मेचा शीन गेला, मज वाटच्या आलिंगन द्यावे, मज वाटच्या आलिंगन द्यावे. अनंत जन्मेचा शीन गेला, अनंत जन्मेचा शीन गेला, मज वाटच्या आलिंगन द्यावे, मज वाटच्या आलिंगन द्यावे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती करण्याकरता, कारण काही कोट्यानकोटी जन्म घेऊन हा नरदेव भेटलेला आहे. बहुत जन्मांती जन्मलासी नरा, देव तो सोयरा करी आता, किंवा एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. हा नरदेव कशासाठी भेटलेला आहे? कशासाठी भेटलेला आहे? देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, होया झाला भाटा बालिकेचा, झाला भाटा बालिकेचा, होया झाला भाटा बालिकेचा. देह भेटलेला आहे निव्वळ भगवत प्राप्ती करते, नवे नवे भगवंत होण्यासाठी. तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. देव होण्याचा मार्ग आहे. नवे नवे देव पहावयासी गेलो, तिथे देवची होऊनी टेलो. पण अज्ञान आलेला आहे. श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये सांगतात, मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना, मन सृष्टानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. श्रीकृष्ण भगवंत
अर्जुनाला देखील सांगतात, हे अर्जुना, मी कवण्या ठाई नसे परी प्राणियाचे दैव कैसे, मातेनं ओळखते. मी कुठे नाही आहे अशी जागा नाही, पण ज्ञानेविन नासिले बुद्धी भेदासे आले आणि कल्पने ते कल्पिले अनेक तत्व. मग हा मला शोधायसाठी तीर्थयात्रेला जाऊ लागला. माझी भक्ती वारानुसार करू लागला. 13व्या अध्यायामध्ये 11वी ओवी 11वा खालचे कुणबट कुळमाळी तैसा आण आण देव मांडी, आदिलाची परवडी करीत असे. एखादा शेतकरी ज्याप्रमाणे हंगामानुसार पीक घेत राहतो, त्याप्रमाणे माऊली सांगतात का हा जीव वारानुसार माझी भक्ती करतो. कशी करतो? रविवार आल्यावर सोहम वाग्या प्रेम नगर वारी, हम वागा सोम वागा प्रेम नगर वारे, हम वागा सोहम वागा प्रेम नगर वारी, सावन होनी बजनी लागा देव करा कैवारे, सावन होनी बजनी लागा देव करा कैवारे, मल्हारीची वारी माझे मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझे मल्हारीची वारी, सावन होनी बजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या रविवार आला खंडोबाची भक्ती, सोमवार आला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी तुझी, मंगळवार आला दुर्गे दुर्गट बारी तुझं विण संसारी, अनाथ नाते आंबे करणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाची वारी. बुधवार आला का येयो विठ्ठले माझे माऊली. गुरुवार आला का दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, शुक्रवार आला का पुन्हा अंबे माता, संतोषी माता, पुन्हा शनिवार आला का शरण शरण हनुमंता, गालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मद द्यावा. हप्त्याच्या 7 वाराला याचा देव बदली होतो, कारण एका देवावर याची श्रद्धा भाव विश्वास नाहीये. साधू संत सांगतात एका ठिकाणी मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव केला, वडाऱ्याचा भेव त्याला, ताके स्वस्तात देव कुठून जाय रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. सोन्याचा देव केला, चोरांचा भेव त्याला, चोर येतात देव पळून जाय रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. लाकडाचा देव केला, अग्नीचा भेव त्याला, आग लागताच देव जळून जाय रे. मातीचा देव केला, पाण्याचा भेव त्याला, पाऊस पडताच देव गळून जाय रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. तुकाराम महाराज सांगतात की काही न लागे एक भावची कारण, काही न लागे काही न लागे भावची कारण. तुका म्हणे आना विठोबाची. जनाबाई पण बोलतात धरा बर पट भाव, धरा बर पट
पाशी आहे देव तुम्हा पाशी आहे देव काहोरी तरानो राणी काहोरी तरानो राणी तुम्हा पाशी आहे देव तुम्हा पाशी आहे देव कारे तरानो राणी कारे तरानो राणी संताची लावणे संताची लावणे काहोरी तरानो राणी काहोरी तरानो राणी पुत्र संतांचे जावणे पुत्र संतांची जावणे काहोरी तरानो राणी काहोरी तरानो राणी धरा बळकट भाव तुम्हा पासी आहे देव काहो हिंडता रानोराने सा संतांशी जाऊनी तुम्हाला देवाची प्राप्ती करायची आहे देव प्राप्तच आहे पण आवरण आलेलं आहे आणि ते आवरण दूर करण्याकरता धरावे संतांचे संतांचे पाय धरावे संतांचे पाय हरी प्राप्तीची उपाव धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय तुष्टी भावाची बंधने तुष्टी भावाची बंधने तुष्टी भावाची बंधने देणे साधनी साधने तुष्टी भावाची बंधने तुष्टी भावाची बंधने तुष्टी भावाची बंधने हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटतील भवाची बंधने ठिकाणी पूर्वीमध्ये सांगतात येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना वेरधारे चिडा पडे कधी होईल ज्या टायमाला तुम्ही साधू संतांना शरण जाल कारण कोणती गोष्ट घ्यायची झाली मोबाईल घ्यायचा झाला सॅमसंगचा पकडा कोणताही डायरेक्ट कंपनीत जातो का आपण कुठे जातो बोला डिस्ट्रीब्युटर पासून डिस्ट्रीब्युटर म्हणजे मध्यस्थी डायरेक्ट कंपनीत जाता येत नाही त्याप्रमाणे देवाची प्राप्ती होण्यासाठी ह्या लोकांमध्ये संत आहेत संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती Thank you.
स्वाई किंवा सद्गुरु वाचुनी सापळे ना सोय धरावे ते पाय आदी आदी सद्गुरु. नेमकी सद्गुरु ओळखावा तरी कसा? भागवतामध्ये श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला सांगतात तंत्र मंत्र उपदेश ऐसे गुरु आहेत ऐते घरोघरी पण शिष्याची सद्वस्तू मिळून द्यावी त्यासी श्रीकृष्ण मागती सद्गुरु. कसा असावा सद्गुरु? सद्वस्तू, सद म्हणजे सत्य, सात खरे, विठोबा नाम तुझे बरे किंवा एका जनार्दनी सर्व नाशिवंत आणि एकची शाश्वत हरिनाम. त्या हरिनामाचा अनुभव सिद्ध बाबांची नेहमीची ओवी साचची बोलाचे नवे हे शास्त्र परी संसार जिणे हे अस्त्र आत्मा अवतरविते हे मंत्र अक्षरी. कसा असावा सद्गुरु? त्याला जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे त्याचा अनुभव देणारा, ब्रह्मनिष्ठ ते ब्रह्माचं तुम्हाला ओळख करून देणारा, श्रोत्रिय शास्त्राचा अभ्यास करणारा आणि दयाळू या तिन्ही गोष्टीचा समन्वय असणारा सद्गुरु, अनुभव सिद्ध बोलणारा आणि आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आणून देणारा असा सद्गुरु सांगितलेला आहे श्रीकृष्ण भगवंताने करायला. त्या सद्गुरूंच्या जवळ काय ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम निरापयसे ते कीर अनाम अजाती अविद्येची आराती माझी ओळखावया श्रुती गुण केलेली आहे उपजली या बालकासी नाव नाही दयापाशी आणि ठेवली या नावे ओदे तुटे. त्या सद्गुरूंच्याकडे अनादिकालचं नाम पाहिजे. ते ज्ञान पहिला परवे जरी मनी अति आणावे संताया बदावे सर्वस्वेची. बाकी तुम्हाला सांगणार भरपूर आहे, अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा दयाळ पावेल हरी किंवा सुखा म्हणे येत अनुभवाप्रमाण शब्दाचे गौरव कामाने. तुम्हाला त्या सद्गुरूंच्याकडनं जर मिटवायचे असेल जन्माला येणं मरणं जन्माला येणं मरणं तर तुम्हाला काय करायला लागेल? त्या सद्गुरूंच्याकडनं नामस्मरण घ्यायला लागेल. जे नामस्मरण अनादि काळापासून हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत असं अनादि काळचं जे नाम असणारे सद्गुरू त्यांचं तुम्हाला चरण धरायला लागतील. तेव्हा तुमची ही एरजार जी आहे ती खुंटली जाईल. कारण तसं बघायला गेला तर आपण आता जे कर्म करतोय हे सात्विक कर्म करतोय, पुण्य कर्म करतोय. आणि ज्ञानेश्वर माऊलीने अभंगामध्ये पण तेच सांगितलेले आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विमुख तो नर पापिया हरिविण धावया. आपण देव शोधायला आपली एरजार आपलं दुःख घालवण्यासाठी आपण कुठे जातो? तीर्थाला जातो. एका ठिकाणी सांगतायत की कुठे शोधिशी कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी जातो र दादा कशाला जातो र गाडी कशाला जातो र दादा कशाला जातो र गाडी कशाला जातो र दादा कशाला जातो काशी
नाम आहे तया पातिकाचे 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 कशाला पंढरीला थोर दादा कशाला थोर काशी कशाला पंढरीला थोर दादा कशाला थोर काशी कशाला पंढरीला थोर दादा कशाला थोर काशी कशाला पंढरीला थोर दादा कशाला जातो काशी कशाला जातो रे पंढरी कशाला जातो काशी नाम आहे दयापाशी दयापाशी काशी कुठे जाण्याची गरज नाही कारण नाना साधनांच्या केल्या फटाफटा तरी न पावशी तू माझ्या दारवंटा कोणतं साधन करायला सांगितलेलं आहे साधू संतांनी करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापांनो साधन हरीचे धनी करणीचे करू नका जेणे हे जन्म यमाची यातना आईची आराधना करा करी काही कोणतं साधन सांगितलं नामा परते तत्व नामा परते साधन नाही रे अन्यथा 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 नामाशिवाय तुला गत्यंतर नाही या भावसागरातून जर तरुण जायचं असेल तर तुला ते नाम घेणं गरजेचं आहे आणि त्या नामात नाम घेता उठावती नाम घेता उठावती होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी बडे मिठी नाम ते साधन नाही तू करशील आणि तर नाही आकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका सगळ्यांचं सार सांगायचं म्हणजे एक नाम तारी बाकीचं तुका अंधारे ठरा ते नामस्मरण घेतल्याबरोबर
सद्गुरूंच्याकडनं ज्या देवासाठी तुम्ही वनवन भटकता, त्रिवेणी संगमाला जाता, ते तुकाराम महाराज या देवासाठी वनवन फिरत होते. आणि ज्या टायमाला बाबाजी चैतन्याची कृपा झाली, त्या टायमाला तुकाराम महाराज बोलायला लागले, देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो, किंवा मोठके सद्गुरु मोठके गुरुमुखे उज्जत दिसे, हृदयी स्वयंभूचे असे, आणि प्रत्यक्ष पाहू लागे ऐसे अपयसया. ज्या गोष्टीसाठी देव देव करुणी शिनले माझे मन, पाणी आणि पाशाने जेत तेथे. पण ज्या टायमाला बाबाजी चैतन्याची माझ्यावर कृपा झाली आणि मग मला त्यांनी दाखवलं की ज्या गोष्टीसाठी मी वणवण फिरत होतो, जसं मृग नाभी कस्तुरी बसते, मृग जंगल बदकत जाय, आणि ज्या टायमाला ती हरिण त्या कस्तुरीचा शोध घेता घेता थकून भागून एका ठिकाणी बसते, त्या टायमाला तिला कळतं की जी कस्तुरी मी बाहेर शोधत होतो ती कुठे सुगंध तो लांब नसून तर माझ्या नाभीमध्ये आहे. आणि याच गोष्टीचा अनुभव तुकाराम महाराजांना आला की मी ज्या ठिकाणी देव पाहायला जात होतो, तर जिथे तिथे बघावं तर पाण्याचं तीर्थ आणि दगडाची मूर्ती. पण बाबाजी चैतन्याच्या तीर्थी धोंडा पाणी, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकड़ा सज्जनी, 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 देव रोकड़ा सज्जनी. बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि मला त्या साधुबोध झाला, रोनिया ठेला ठाई समुराला अनुभव. साधूंचा बोध झाल्याबरोबर कळालं की देव कुठे काळ्या पाण्याला नाही गेला, तर देव तुमच्या जवळ आहे. देव जवळी अंतरी, देव तुमच्या जवळच आहे, पण त्याची भेट नव्हती. पण बाबाजी चैतन्याच्या कृपेने तो देव भेटला, आणि तीच कृपा सोनिया देव फिरतो निर्देव, सोनिया आणि हाच देव तुकाराम महाराजांच्या हृदयामध्ये प्रगट झाल्याबरोबर त्यांची लक्षणं सांगतात. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, 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 कंठी प्रेम
कंठी प्रेम दाटे. जेव्हा बाबाजी चैतन्याची कृपा झाली त्या वेळेला माझी अवस्था, माझे अष्टसात्विक भाव तयार झाले. कंठी प्रेम दाटे हृदयी प्रगटे राम मग राम नाम उपजे आवळी सुख घडोघडी वाढू लागले. हीच अवस्था गीतेमध्ये संजयाची झाली. चित्त चाकाटले आठवू घेत भाच्या पांघुळले वर्षाती आनंद जळे आतोळीच्या सुकुलमीची वरे बाहेरी कापे कापे तो स्वरूप हीच अवस्था सद्गुरुनाथांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा आम्हाला प्रत्येकाला या अवस्था सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी या अवस्थेला प्राप्त केलं. संचरोनी काटा आला, संचरोनी काटा आला माझ्या अंगावर. Oh,
सच्चिदानंद श्रीपाद सावली माते की अभिनंद बली की गजानन बाबा की एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता। देव कृपा करी दयावरी। साधू महात्म्यांच्या कृपेने श्रीपाद बाबा बोलायचे, नामा म्हणे, जना म्हणे, मुक्ता म्हणे, पण नद्या तू काय म्हणे। कारण या नारदाच्या गादीवरनं तुका म्हणे येत अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नये। जो तुकाराम महाराजांना, जो नामदेव महाराजांना, निवृत्तीनाथांना, सोपान काकांना, मुक्ताईला, ज्ञानेश्वर माऊलींना नवे नवे 107 का 105 साधू संतांना जो अनुभव आला त्यांनी तो इथे मांडलाय। आणि तुम्ही त्या भगवंताचे ओरडून ओरडून सांगत राहिल्यात की भगवंताचं ते गोड नामस्मरण घ्या। अकारुणी सांगे तुका, अकारुणी सांगे तुका, अकारुणी सांगे तुका, अकारुणी सांगे तुका। नाम घेता राहू नका, 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 नाम घेता राहू नका। अकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका। जर तुमच्याजवळ भगवंताचं नामस्मरण नसेल तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भमे। चित्तनाही नामे करीते वेद, चित्तनाही नामे करीते वेद, हरि मुखे मारा, हरि मुखे मारा, हरि मुखे मारा, हरि मुखे मारा। चित्तनाही नामे करीते वेद, चित्तनाही नामे करीते वेद, हरि मुखे मारा, 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 हरि मुखे मारा। म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, घे 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 हरिनाम घे, माया सारी
नशिबाला तू रडशील ठाई ठाई त्या संसाराच्या पायी तू म्हणशील घरदार हे इथेच राहिलं सारं मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती तुझ्याच डोक्यावर फोडतील कापर फोडती तुझ्या म्हणशील पैसा अडका तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक राव घोडे हत्ती म्हणे तुकड्या घोडे हत्ती त्यांची क्षणाच होईल माती रावण मेला रंका जळाली तशीच होईल गती घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे या मायेतून या भवसागरेतून तरुण जायचं असेल तर तुला नामा करते साधन नाही जे तू करशील अनेक काही असो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर आता 5 मिनिटं घेतो माझ्या सेवेसाठी दुरून आलेले आमचे गुरुबंधू ज्यांनी आम्हाला आपले दळवी बाबांच्या सारखे वेळोवेळी मार्गदर्शन करतात आल्याबद्दल मनपूर्वक आभार तसेच आमचे दिवागावचे इवले सेरो विकी महाराज ठाकूर यांचे मनापासून आभार आमच्या दिवागावचे इवले सेरोप ज्यांच्यापासून त्याचा वेलू गेला गगनावरी त्यांना ज्यांच्याकडून भेटलं ते आमचे प्रकाश बाबा आमचे जयहरी बाबा आमचे लांबून येणारे अमित महाराज प्रभाकर बाबा दळवी बाबा सुरेंद्र भाऊ आमचे वडील मामा भाऊजी विनेकरी भाऊजी तसेच इथे आमची सावित्राबाई आमची वंदाबाईनी आपल्या यादवताई आमची बारकी आई विना माऊली आमच्या मंडळी मावशी तसेच आमची आई जी 5-6 दिवस माझ्या बहिणीची सेवा करण्याकरता होती 17 तारखेपासून पण माझ्या कीर्तनासाठी आवर्जून त्या आल्या तसेच आमच्या रचना वहिनी आमचे आई छोटी आई बहीण माऊली तिकडे आमच्या काकू माझ्या सासूबाई आणि मला तर वाटतं आमच्या काय यांचं नरेश काकू वनिता काकू पहिल्यांदा आल्या असंच येत जा तसेच आमच्या इथे भाऊ मंडळी सगळ्यांचे तानाजी काका कदम भाऊ लेंडे काका पण गावावरनं खास करून आले आमचे विठ्ठल महाराज आपले काय यांचे नाव शेवटला आहे काय नाव शेलार काका लाईव्ह टेलिकास्ट 2 माणसं आहेत तसेच आमचे लाईव्ह टेलिकास्ट टाकणारे आमचे छोटे बाबा आणि सगळ्यात मोठा म्हणजे माझा सखा मित्र हरेश महाराज मृदुंगमणी यांनी उत्तम अशी साथ दिली लहान तोड श्रोता वर्ग तसेच सगळा श्रोता वर्ग आता त्यांचं प्रत्येकाचं नाव तसंच आमचे छोटे चिरंजीव यांनी देखील हरिपाठाला साथ दिली त्याबद्दल त्यांना नारळ देण्यात येईल आणि ओमकार महाराज हे देखील खारघरवरनं आलेले आहेत तसेच आमचे मामा आमचे अक्षय आरती हे सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी सहकार्य करते मोलाचं सहकार्य अभंग घेतलेला जो आहे माझे गुरुबंधू सांगत असतात की अभंग साधू संतांनी अगोदरच सोडवलेला आहे पण ज्याने त्याने त्या अभंगातून आपापली सोडवणूक करून घ्यायची आणि जसा अल्पमती अल्पबुद्धीप्रमाणे अभंगाचा सोडवणूक करता आली त्याप्रमाणे केली पालक कुकडा बोले का वेकुडा वाचून चालेल परी शोध करी माऊली तयाचे दिघे जेवी आणि येथे
सेवेला. ज्ञानदेव म्हणे नाम जपाहरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपाहरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपाहरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपाहरीचे. परंपरा त्याचे मूळ शुद्ध, परंपरा त्याचे मूळ शुद्ध, परंपरा त्याचे मूळ शुद्ध, परंपरा त्याचे मूळ शुद्ध. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. परंपरा त्याचे मूळ शुद्ध, परंपरा त्याचे मूळ शुद्ध, परंपरा त्याचे मूळ शुद्ध, परंपरा त्याचे मूळ शुद्ध. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय, हा विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले नेले कुणे वेदी वाटे उतरले नाही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.